नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत दिवाळीच्या सर्वात पवित्र दिवशी। होय मित्रांनो, दिवाळी म्हणजे फक्त दिवे लावण्याचा आणि मिठाई वाटण्याचा दिवस नाही। हा दिवस आहे महालक्ष्मीच्या आगमनाचा आणि घरात धनसंपत्तीच्या प्रवाहाचा प्रतीक। पण मित्रांनो, काही चुका जर आपण या दिवशी केल्या तर माता लक्ष्मी नाराज होतात। आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीच्या रात्री कोणती 5 चुका कधीही करू नयेत। आणि याच सोबत आपण पाहणार आहोत काही शुभ कामे जी करणे अत्यंत लाभदायक आहे। पहिली चूक पती पत्नीचे संबंध ठेवणे। मित्रांनो, दिवाळीच्या रात्री संभोग पूर्णपणे निषिद्ध आहे। शास्त्रांमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे, जेव्हा माता लक्ष्मी घरात येतात तेव्हा घरातील सकारा ऊर्जा महत्त्वाची असते। पती पत्नीचे संबंध त्या ऊर्जेला अडथळा आणतात। जर या दिवशी ही चूक झाली तर घरात समृद्धी, सुख आणि पैशांची कमतरता येऊ शकते। म्हणून दिवाळीच्या रात्री संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। भक्तांनो, हे लक्षात ठेवा की माता लक्ष्मी फक्त घरातील शुद्धतेवरच नाही तर कुटुंबातील संयमावरही समाधान होतात। दिवाळीच्या रात्री शारीरिक संबंधांपासून दूर राहणे म्हणजे माता प्रसन्न होणे। दुसरी चूक घराची स्वच्छता आणि पूजेची सामग्री अपूर्ण ठेवणे। दिवाळीच्या रात्री घराची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे। दिवे, फुले, मिठाई आणि इतर पूजेची सामग्री व्यवस्थित ठेवा। घर अपूर्ण असेल किंवा गडबड असेल तर माता लक्ष्मी नाराज होतात। श्रद्धा आणि निष्ठा याशिवाय पूजा अपूर्ण राहते। दिवाळीच्या रात्री घरात दिवे लावणे आवश्यक आहे। नैवेद्य अर्पण करताना गोड आणि शुद्ध पदार्थ वापरा। ही चूक टाळल्यास घरात समृद्धी टिकते आणि पती पत्नीचे नाते मजबूत राहते। तिसरी चूक अशुद्ध किंवा तामसिक भोजन बनवणे। दिवाळीच्या रात्री लसूण, कांदा, मांस किंवा अशुद्ध पदार्थ बनवू नका। अशा पदार्थांमुळे घरात वाईट ऊर्जा येते। फक्त शुद्ध, गोड, शाकाहारी अन्न बनवावे। यामुळे घरात पैशांची स्थिरता राहते। वैवाहिक नाते आणि आरोग्य सुरक्षित राहते। दिवाळीच्या रात्री योग्य अन्न बनवणे हे धनसंपत्ती टिकवण्याचे साधन आहे। मित्रांनो, घरात अन्न तयार करताना शुद्धतेवर लक्ष ठेवा। माता लक्ष्मी अशुद्धतेची अत्यंत विरोध करतात। चौथी चूक घरात भांडण किंवा नकारात्मकता पसरवणे। दिवाळीच्या रात्री घरात वाद, ओरडा किंवा तणाव टाळा। माता लक्ष्मी घरात प्रेम आणि सौहार्दाला प्राधान्य देतात। घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी सर्व कामे प्रेमाने करा। कुटुंबातील सर्व सदस्यांनी सहकार्य दाखवले पाहिजे। घरात आनंद आणि समृद्धी टिकवण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे। नकारात्मक विचार किंवा वर्तन देवतांच्या आगमनात अडथळा आणते। मित्रांनो, घरातील वातावरण शांत आणि प्रेमपूर्ण ठेवा। यामुळे माता लक्ष्मी दीर्घकाळ घरात वास करतात। पाचवी चूक पैशांचा अनादर किंवा अपव्यय करणे। घरातील पैसे, सोने, चांदी किंवा मालमत्ता वाया घालवू नका। अनावश्यक खर्च किंवा लोभीपणा माता लक्ष्मीला खूप आवडत नाही। अशा वर्तनामुळे घरात समृद्धी आणि आनंद कमी होतो। पती पत्नीच्या नात्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो। घरातील संपत्ती जपणे अत्यंत आवश्यक आहे। पैशांचा आदर केल्यास घरात सुख, शांती कायम राहते। बचत आणि विवेकपूर्ण खर्च माता प्रसन्न ठेवतो। प्रत्येक घरात आर्थिक स्थिरता राखणे दिवाळीच्या रात्री लाभदायक आहे। महत्त्वाचा नियम मासिक पाळीच्या काळात महिलांनी मासिक पाळी दरम्यान मूर्तीला स्पर्श करू नये। पूजेची सामग्री तयार करणे, कथा ऐकणे किंवा ऑनलाईन भाग घेणे शक्य आहे। अशुद्धता किंवा मूर्तीच्या स्पर्शामुळे घरातील ऊर्जा कमी होऊ शकते। संयम आणि श्रद्धा राखणे हाच सर्वोत्तम उपाय आहे। महिलांनी दिवाळीच्या रात्री झाडू, फुलं आणि नैवेद्य योग्य ठेवावे। ही काळजी घरात लक्ष्मीचे वास टिकवते। मासिक पाळीच्या काळात पूजा योग्य प्रकारे करणे अत्यंत शुभ आहे। भक्ती आणि श्रद्धा हाच सर्वात मोठा मंत्र आहे। झाडूचे महत्त्व। दिवाळीच्या रात्री झाडू अत्यंत महत्त्वाचे आहे। झाडू फक्त स्वच्छता साधन नाही, ते घरातील दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे।
झाडू योग्य दिशेने ठेवणे आवश्यक आहे, डोके दक्षिण आणि हडल उत्तर. झाडू उलटा ठेवणे टाळा. बाहेरच्या दरवाजाजवळ ठेवणे टाळा. सूर्यास्तानंतर झाडू वापरू नका. झाडूवर पाय ठेवू नका. पाय लागल्यास हात जोडून क्षमा मागा. झाडू योग्य ठेवणे घरातील समृद्धी टिकवते. दिवाळीला खाण्याच्या वस्तू. दिवाळीला सीताफळ, सफरचंद, केळी नक्की अर्पण करा. नाशपाती अर्पण करू नका. ऊस अर्पण अत्यंत शुभ आहे. 5 रंगांच्या मिठाई अर्पण करा. मखाने खीर बनवून अर्पण करा. दुर्वा अर्पण करा, गणेशाची कृपा मिळते. खीर अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होतात. घरात संपत्तीचे भांडार भरते. देवीच्या कृपेने संपूर्ण कुटुंब लाभतो. अन्न टाळा. लसूण, कांदा. लसूण, कांदा किंवा अशुद्ध पदार्थ टाळा. राहू केतूची वास येतो, लक्ष्मी नाराज होतात. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. मुलांना बाजारातील डबाबंद अन्न खाऊ नका. चिप्स, कुरकुरे यांपासून दूर राहा. शुद्ध अन्न घरात समृद्धी टिकवते. अन्नात गोडवा ठेवणे अत्यंत लाभदायक आहे. दिवाळीच्या रात्री अशुद्ध पदार्थ टाळणे आवश्यक आहे. भक्तीने अर्पण केलेले अन्न घरात धन टिकवते. घरातील प्रत्येक सदस्य शुद्ध अन्न अर्पण करावा. पिवळ्या रंगाचे पदार्थ. पिवळ्या रंगाचे अन्न बनवा. कढी, पकोडा, हलवा, पिवळी खीर. सोने व पिवळा रंग देवीला प्रिय आहेत. पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी लाल कपडे खूप फायदेशीर ठरतात. शुभ रंगाचा उपयोग घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो. देवी आकर्षित होतात आणि घरात वास करतात. शास्त्रानुसार विवाहित स्त्रीने लाल, पिवळा किंवा भगवा रंग घालावा. पांढरा किंवा निळा रंग टाळावा. योग्य रंगातली पूजा समृद्धी वाढवते. भक्ती आणि श्रद्धा नेहमी शुद्ध ठेवा, देवी प्रसन्न राहतात. कर्ज न घेणे. दिवाळी साजरी करताना कर्ज घेऊ नका. शास्त्रात म्हटले आहे, कर्जाने सण साजरा केल्यास दोष येतो. खरा निस्वार्थ श्रद्धा दाखवणे महत्त्वाचे आहे. देवी फक्त श्रद्धेवर प्रसन्न होतात, मोठी वस्तू नको. खडी साखर किंवा 2 रुपयाची वस्तू पुरेशी आहे. धनाची पूर्तता. पूजा करताना सोन्याचे किंवा चांदीचे नाणे ठेवा. पूजा रिकामी न करता खऱ्या श्रद्धेने करा. लक्ष्मी प्रसन्न राहतील, धनसंपत्ती कायम राहील. कमळाचे फूल अर्पण करा. विष्णू देवाचे ध्यान न विसरता करा. पूजेची संपूर्णता टिकते. घरात लक्ष्मीचे वास कायम राहतो. भक्ती आणि श्रद्धा हाच सर्वात मोठा मंत्र आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख, शांती वाढते. प्रत्येक घरात धन आणि सौभाग्य टिकते. शुभ क्रिया. दिवाळी रात्री घर स्वच्छ ठेवा. दिवे लावा. शुद्ध, गोड शाकाहारी अन्न अर्पण करा. झाडू योग्य ठिकाणी ठेवा. माता लक्ष्मीला आवडणारे फळे, मिठाई अर्पण करा. लाल किंवा पिवळे रंगाचे कपडे घाला. झाडू उलटा ठेवू नका. घरात भांडण किंवा तणाव टाळा. पैशांचा आदर ठेवा. श्रद्धा आणि संयम राखा. मित्रांनो, दिवाळीला फक्त दिवे लावू नका. आपल्या कर्मांचा प्रकाशही प्रज्वलित करा. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात आनंद आणि संपत्ती राहील. घरात प्रेम आणि समजूतदारपणा टिकवा. प्रत्येक सदस्याने निष्ठेने पूजा करा. देवी प्रसन्न राहतील आणि घरात धन वाढेल. घरात अडचणी आणि तणाव कमी होईल. भक्ती आणि श्रद्धा ही सर्वात मोठी ताकद आहे. दिवाळीच्या रात्री घरातील शुद्धता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरातील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवा. झाडू, फुलं, मिठाई आणि अन्न योग्य ठेवणे आवश्यक आहे. देवीच्या कृपेने संपूर्ण कुटुंब लाभले पाहिजे. माता लक्ष्मी प्रसन्न राहिल्या तर घरात समृद्धी राहते. लक्ष्मीपूजेसाठी लाल रंगाचे कपडे नेहमी योग्य असतात. घर स्वच्छ आणि शांत ठेवा. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. लक्ष्मीपूजेतील प्रत्येक गोष्ट शुद्ध, निष्ठापूर्वक आणि प्रेमाने करा.